प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. दिशा एक असं प्रसन्न व्यक्तिमत्व जिला पाहिलं की तरुणांनी श्वास रोखावा. तिच्या हालचाली डोळ्यांच्या कॅमेऱ्यात टिपून घ्याव्यात. कुणाशी बोलता बोलता ती समोर आली की आपोआप संभाषण थांबून जायचे. ती समोर आली की आपोआप संभाषण थांबवून एकटक तिच्याकडे पाहावायचे असं तिचं रूप. FYBSCच्या वर्गात तिच्या इतकी हुशार आणि सुंदर मुलगी दुसरी कुणी नव्हती. यापूर्वी ती याच ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी असल्याने तिच्या वागण्यात एक बिनधास्तपणा जाणवत होता. पण त्या बिनधास्तपणात जराही नव्हता. ही अहमपणा नव्हता. तिचे आत्मविश्वासपूर्वक वावरणे तरुणांच्या काळजाचा ठोका चुकविणारे ठरायचे. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून कौतुक तिला पाहत होता. वर्गात, वर्गाबाहेर, कॅन्टीनमध्ये, लायब्ररीमध्ये तिची एक झलक दिसावी म्हणून तो भिरभिरीत राहायचा. ती जरा नजरेआड झाली की बेचैन व्हायचा. तसा तो आधीच काही निमित्त काढून तिच्याशी बोलायचाही. पण तेवढ्याने त्याचे समाधान होत नव्हतं. किती दिवस आतल्या आत असं भावना दाबून राहायच्या. आज काहीही करून तिला मनातलं सांगायचं असा निश्चय त्याने केला होता. तो कॉलेज बाहेरून एका कोपऱ्यावर थांबला होता. समोरून ती येताना दिसत होती. महत्त्वाचं म्हणजे एकटीच होती. इतकी चांगली संधी त्याला दवडायची नव्हती. हाय, ती जवळ येताच तो उद्गारला. हाय, कुणाची वाट पाहतोस? तिने विचारलं. कुणाची नाही, ॲक्च्युली तुझीच वाट पाहत होतो. तो कसाबसा अडखळत पुटपुटला. हे काय, आपण इतके अडखळलो कसे? साधे सरळ वाक्य होते. तो गोंधळला होता. माझी का? तिला अशा उत्तराची अपेक्षा होतीच. तरी तिने मुद्दामहून आश्चर्य व्यक्त केले. दिशा, मला काही बोलायचं आहे तुझ्याशी. अजूनही तो अडखळतच होता. असं का होत होतं त्याला कळत नव्हतं. मग बोल ना, इतका काय गोंधळतोयस? त्याचं अडखळणं तिच्या लक्षात आलं होतं. इथे नाही, लायब्ररीत जाऊया, त्याने विचारलं. ठीक आहे, चल. तो जितका गोंधळला होता तितकीच तिच्या वागण्यात सहजता होती. ती माघारी फिरली, लायब्ररीच्या दिशेने वळली. हाय. लायब्ररीत दोघे एकमेकांसमोर बसले होते. बोल, काय सांगायचं आहे तुला? तिने सुरुवात केली. त्याचं काय आहे दिशा? तो पुन्हा अडखळत होता. मी तुला सांगायचं तरी काय आहे? माझ्या प्रेमविमात तर नाही पडला ना? तिने थट्टेने विचारले. तो रडलाच. अगं आई, ही थट्टेत विचारते, तेच तर मला सांगायचं आहे. हो, त्याने एका दमात म्हटलं. तशी ती खळखळून हसली. तिने शुभ्र दात चमकले. तिच्या दोन्ही गालांवर खळ्या उमटल्या. तिच्या हसण्यानं त्याचा गोंधळ अजून वाढला. तू हसतेस? काहीतरी विचारावं म्हणून त्याने विचारलं. हसू नको तर काय करू? मला कुणी तुझ्याशी काही बोलायचं आहे म्हणून म्हटलं की आधीच शंका येते. हा माझ्या प्रेमात तर पडला नाही ना, म्हणून. म्हणजे तुला याआधी भरपूर जणांनी. त्याचं वाक्य मध्ये तोडत ती म्हणाली. हे बघ, सर्वांना मी जे सांगते तेच तुला सांगते. मी इथे फक्त शिकायला आणि शिकायलाच आली आहे. माझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायला आली आहे. आजपर्यंत मी पहिला नंबर कधी चुकवला नाही आणि यापुढेही कायम ठेवणार आहे. ही 2-4 वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे दोस्ती वगैरे ठीक आहे, पण या प्रेमाबिमापासून मी 2 हात लांबच आहे. इज दिस क्लिअर? पण माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. माझं ऐक. तुझी एनर्जी माझा विचार करण्यात, मला इम्प्रेस करण्यात घालवू नकोस. वाया जाईल. त्याऐवजी अभ्यासात लक्ष घाल. हे वय शिकायचं आहे. तू एक हुशार मुलगा आहेस. खूप अभ्यास कर आणि टॉप 10मध्ये ये. मग भेटू, बोलू. माझ्यासाठी एवढं करशील? चालेल. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. गुड. पण खरं म्हणजे हे माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी आहे. बाय. भेटूया रिझल्टच्या दिवशी. असं म्हणत दीक्षा लायब्ररी बाहेर पडली. पप्पा, मला आज आपली जॅग्वार घेऊन कॉलेजला जायचं आहे. लकी पप्पांना मस्का मारत होता. नो, नॉट ॲट ऑल. कॉलेजमध्ये प्रौढी मिरवण्यासाठी गाडी घेऊन जायचं. तू तुझ्या बाईकवरूनच जा. पप्पा प्लीज, मला प्रौढी मिरवायची नाही. माझ्या मित्रांना जॅग्वार पाहायची इच्छा आहे. त्यांच्यासाठी फक्त आजचा दिवस. लकी पुन्हा विनवणी करू लागला. ठीक आहे, आज घेऊन जा. पण लक्षात ठेव, पुन्हा कधीही नाही. येस पप्पा, थँक्स. असं म्हणत लकीने पप्पाच्या हातातून गाडीची चावी घेतली. बंगल्याच्या पोर्चमधून 500cc F टाईप जॅग्वार काढताना लकी आनंदात शीळ घालीत होता. मनातल्या मनात तो पंपावर फार खुश होता. आज जॅग्वार कॉलेजला घेऊन जाण्याचा त्याच्या पप्पांना सांगितलेले कारण आणि खरं कारण वेगळं होतं. कॉलेजमधल्या दिशावर छाप पाडण्यासाठी तो ही कार घेऊन निघाला होता. रोज ज्या रस्त्याने दिशा पायी चालत जात असते त्या रस्त्याने तो जॅग्वार कार निघाला होता. त्या रस्त्याने जाताना बऱ्याच वेळा त्याने तिला बाईकवर बसण्याची विनंती केली होती, पण ती अजूनही एकदाही त्याच्या बाईकवर बसली नव्हती. पण आज कसंही करून तिला आपल्या कारमध्ये बाजूच्या सीटवर बसायला भाग पाडायचं असा निश्चय त्याने केला होता. त्या घड्याळावरून नजर फिरवली. रोजची वेळ होती. 2 किलोमीटर पुढे गेल्यावर एका वळणावर किंवा त्यापुढे दिशा चालताना दिसणार होती. तो त्या वळणावर पोहोचला. दिशा पुढे चालत होती.
त्याने कार तिच्या अगदी जवळ नेऊन थांबवली. हॉर्न मारला. दिशाने मागे वळून पाहिले. त्याच वेळी त्याने ग्लास खाली घेतली. हाय दिशा, ये ना, मी सोडतो तुला, त्याने म्हटले. नाही नको, मी जाईन चालत. तिचं नेहमीचंच उत्तर. प्लीज दिशा, आज नाही नको म्हणूस. मी पुन्हा कधीही गाडी घेऊन येणार नाहीये. तो इतका आजरवाने बोलत होता, त्यामुळे नाही म्हटलं तर त्याला अपमान झाल्यासारखे वाटेल म्हणून दिशा निमूटपणे त्याच्या बाजूला बसले. खरं म्हणजे मी गाडीतून येऊ शकते कॉलेजला, पण आमच्या घरापासून वॉकेबल डिस्टन्स आहे म्हणून मी चालत निघते रोज. गाडीत बसता बसता ती म्हणाली. माहीत आहे मला, तो म्हणाला. आज मी खूप खुश आहे दिशा. कार थोडी पुढे गेल्यावर लकीने पुन्हा बोलायला सुरुवात केली. हो, मला माहीत आहे का खुश आहेस ते. दिशा त्याच्याकडे पाहत म्हणाली. अच्छा, सांग का खुश आहे ते. त्याचे प्रश्न केला. कारण ती तुझ्या बाजूला बसली आहे. अरे वा, कसं ओळखलंस. मला कळतंय तुझं वागणं. मग का अशी वागतेस दिशा. उलट मी तुला विचारायला हवं, तू का असा वागतोस. म्हणजे असं की तू प्रत्येक वेळी मला इम्प्रेस करण्यासाठी काही ना काही करत असतोस. आजही तू ही कार मला इम्प्रेस करण्यासाठी घेऊन आला असशील, पण एक लक्षात ठेव, ही कार तुझ्या कमाईची नाही आहे, तुझ्या वडिलांच्या कमाईची आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या वडिलांनी किती कष्ट घेतले असतील ते समजून घे. मला इम्प्रेस करायचं असेल तर स्वतः काही बनून दाखव. निदान कॉलेजमधल्या परीक्षेत टॉप 10मध्ये येऊन दाखव. तुझे हे शेवटचं वर्ष आहे, खूप महत्त्वाचं आहे, तेव्हा तुझ्या शिक्षणावर जास्त लक्ष दिलं तर बरं होईल. दिशा, तुला माहीत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतोय ते, पण मला सध्या तरी असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे. मी उतरू. ओके, सॉरी, बस मी नाही पुढे बोलत. कारमध्ये मौन पसरला. दिशा विचार करत होती, या मुलांना झालंय तरी काय, जो तो उठतो आणि म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. कॉलेजमध्ये शिकायला येत आहेत की प्रेम करायला. कॉलेजच्या पार्किंगमध्ये कार थांबली. दिशा जशी निमूटपणे कारमधून शिरली होती तशीच निमूटपणे उतरली. कौतुकने लकीच्या जॅग्वारमधून दिशाला उतरताना पाहिले आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागलं. अच्छा, म्हणजे असं आहे काय. आपल्याला शिकवत होती अभ्यासात लक्ष दे, मी इथे फक्त शिकायलाच आली आहे म्हणून, आणि स्वतः लकीबरोबर फिरते, त्याच्याबरोबर हिचा रोमांस सुरू आहे म्हणून आपल्यालाच भाव देत नाही आहे. तो अशा विचारात असतानाच त्याच्या समोरून झपाझप निघून गेली. गाडी पार्क करून लकी समोर येत होता. नावाप्रमाणेच लकी आहेस. लकी त्याच्या जवळून जात असतानाच तो पुटपुटला. लकीने ते ऐकले आणि त्याने मागे वळून विचारले. ए यू, काय म्हणालास. कौतुक गोंधळला. काही नाही. तू नावाप्रमाणेच लकी आहेस का. नाही म्हणजे जॅग्वार गाडी आणि दिशाची मैत्री. दिशाबरोबर तर तुझीही मैत्री आहे ना. हो, पण ती प्रेम तर तुझ्यावर करते ना. एवढं कुठे नशीब मित्रा. म्हणजे अरे, एकतर किती प्रयत्नांनी आज माझ्या गाडीत बसली म्हटलं. आज बोलू तर उलट माझीच बोलती बंद केली. अभ्यासात लक्ष देण्याचं प्रवचन देऊन गेली. असं. कौतुकने सुटकेचा श्वास सोडला. नशीब, आपण समजत होतो तसं काही नाही आहे. बोर्ड मीटिंग संपल्यावर थकलेल्या चेहऱ्याने शांतपणे डोळे मिटून पडलेल्या कौतुककडे ती कौतुकाने पाहत बसली होती. त्याने डोळे उघडले तेव्हा ती एकटक आपल्याकडे पाहते हे त्याच्या लक्षात आलं होतं. काय पाहतेस. कौतुक. व्हॉट्सअप. आजच्या मीटिंगमधील विषय तू किती कौशल्याने हाताळलेस. कौतुक. तुझं कौतुक करावं तितकं कमीच. थँक्स. कौतुक. आता खूप झाले माझ्या मागे धावणे. मग काय आता आराम करायचा. तसं नाही रे, पण तू काही ठरवलंस लग्नाचं. खरं सांगू, मी करिअरच्या कामाच्या मागे इतका झपाटून गेलो होतो की या बाबतीत विचार करायला फुरसतच मिळाली नाही. बाय द वे, तुझं काय म्हणणं आहे. मला वाटतं आता लग्नाची योग्य वेळ आहे. कुणी मुलगा आहे का नजरेत. आहे, पण त्याच्या मनात काय आहे ठाऊक नाही. ते जाऊ दे, तुझं बोल. तुझ्या लक्षात आहे का एखादी मुलगी. खरंच मी त्या दृष्टीने विचार नाही केला. घरूनच अधेमध्ये टोचत असतात म्हणून मी उडवून लावतो. बरेच दिवस मी तुला सांगण्याच्या प्रयत्नात करतोय. गेल्या आठवड्यात मिस यू एमध्ये असताना एका इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टसाठी माझी गुगलच्या हेडक्वार्टरमध्ये मीटिंग झाली होती. हो, तू म्हणाला होतास. इट वॉज जस्ट फॉर्मल डिस्कशन, पण त्यांच्या सीईओंना ती कल्पना आवडली आहे. कालच त्यांना मेस आलाय. त्यांनी पुढच्या महिन्यातील तारीख नक्की केली आहे नेक्स्ट मीटिंगसाठी. त्या प्रोजेक्टसाठी ते इतके एक्सायटेड आहेत की त्यासाठी मला सोबत घेऊन एक वेगळी कंपनी सुरू करायचीही त्यांची तयारी आहे. दिशा, अशी भन्नाट कल्पना आहे ना, त्यासाठीच गुगलचे परफेक्ट आहेत. ती जर वर्कआउट झाली तर मला इथून राजीनामा द्यावा लागेल. अशा परिस्थितीत मी लग्नाचा विचार कसा करू दिशा. कौतुक. तू खूपच दूर निघून गेलायस. तुला वाटत नाही लग्न करून सेटल व्हावंसं. नो दिशा, मला क्षितिजा पलीकडे झेप घ्यायची आहे. त्यासाठी सध्या कुठल्या बंधनात अडकायचे नाही आहे मला. ठीक आहे, मीच तुला उपदेश केला होता. माणसाने आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं म्हणून मीच तुला हिणवत असे, पण तू इतकंही निर्दयी व्हावंसं, भावनाशून्य व्हावंसं असं मला अभिप्रेत नव्हतं. कौतुक. तिचा स्वर अचानक रडवेला झाला होता. कौतुकला हे अनपेक्षित होतं.
तुला काय म्हणायचं आहे दिशा? मला नाही समजलं. सगळं शब्दात सांगायला हवं का? तुला कळत कसं नाही रे? तुझ्या प्रगतीचा आलेख जसा जसा वर चढत गेला तसा तसा तू माझ्या मनात घर करत गेलास. तुझी मेहनत, तुझा आत्मविश्वास तुला यशाच्या शिखराकडे घेऊन जाताना सर्वात जास्त आनंद मला होत होता. पण तुझं हे यश तुला माझ्यापासून दूर घेऊन जातंय की काय अशी अनाहूत भीती मला वाटायला लागली आहे. मी गेले काही दिवस तुझ्यासाठी तीळ तुटते, पण तुझे ते लक्षात येत नाही. एकांतात काही बोलायला जाते तर तू फायलीत डोकं खुपसतोयस. मी वातावरण किती छान आहे म्हणते तेव्हा तू बिझनेसची चर्चा सुरू करतोस. आणि ती एक चक्क हमसास रडत केबिनच्या बाहेर पडली. कौतुकच्या डोक्यात काही शिरण्यापूर्वीच ती ऑफिसच्या बाहेर पडली देखील. त्याने मोबाईल लावला, पण तिने डिस्कनेक्ट केला. खुर्चीवर डोळे मिटून पडल्या पडल्या त्याच्या डोळ्यासमोर कॉलेजचे दिवस तरळू लागले. रिझल्टचा दिवस होता. कौतुक मार्कशीट घेऊन थेट ब्लॉक नंबर 10कडे वळला. तो टॉप 10मध्ये तर होताच, शिवाय तो दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. पहिला क्रमांक अर्थातच दिशाचा होता. दिशा रिझल्टच्या दिवशी ब्लॉक नंबर 10मध्ये भेटणार होती, म्हणून तो कमालीच खुश होता. शर्टाच्या आत तिला दिसण्यासाठी त्याने लाल गुलाबाचं फूल लपवून ठेवलं होतं, पण तो त्या रूममध्ये शिरला आणि त्याचा धक्काच बसला. रूममध्ये त्याच्या आधीच काही मुलं हजर होती. हा काय प्रकार आहे? तिथे उपस्थित मुलं एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत असतानाच दिशाने एटीत एंट्री घेतली. आता सारेजण दिशाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. हाय फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट एव्हरीवन. All of you had done a very good job having stood among the top 10. This is nothing but cheating only. You have cheated us. एक मुलगा चिडून म्हणाला. काय चीटिंग केली आहे मी? दिशाने त्या मुलाच्या जवळ जाऊन खोचून विचारले. तू मला म्हणाली होतीस आधी टॉप 10मध्ये येऊन दाखव, मग तुझा विचार करेन. आता मी चौथा आलो आहे, पण तू तर सर्वांनाच असा शब्द दिला आहे. होय, मी सर्वांनाच असा शब्द दिला आहे, पण मी विचार करेन एवढंच म्हटलं होतं. तुम्ही नीट अभ्यास करावा हा एकमेव प्रामाणिक हेतू होता माझा. त्यात काय चुकलं माझं? काय चीटिंग केली मी? कौतुक फार हळव्या मनाचा. त्याने स्वतःला दिशासाठी अभ्यासात झोकून दिलं होतं. टॉप 10मध्ये आल्यावर दिशाचं प्रेम आपल्याला मिळेल ही त्याची भाबडी समजूत होती, पण तिने तर सर्वांनाच तसं सांगितलं होतं. दिशा अजूनही काही बोलत होती. ते त्याला ऐकू येत नव्हतं. तो तिला न भेटता निमूटपणे तिथून निघाला. शर्टात लपवलेलं गुलाबाचं फूल त्याने बाहेरच्या डस्टबिनमध्ये कुस्करून टाकलं. त्याने मनाशी निश्चय केला, यापुढे कुणाच्या मागे लागायचं नाही. खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, मग आपल्याला कुणाच्या मागे लागायची गरजच लागणार नाही. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पदव्या घेतल्या. वेगवेगळ्या कंपनीत मोठमोठ्या हुद्द्यावर काम केलं. एक दिवस एका कंपनीत त्याने सीईओच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू दिला. कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव बीन अपॉइंटेड, कंपनीच्या एसडीने त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हटले. त्याचवेळी केबिनमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे तो आश्चर्याने पाहतच राहिला. ती व्यक्ती होती दिशा. मीट अवर चेअरमॅन दिशा, MD तिची ओळख करून देत म्हणाले. कौतुकने हात पुढे केला. मी ओळखते यांना, ही इज माय क्लासमेट. कौतुकशी हात मिळत दिशा हसतमुखाने म्हणाली. पण या कंपनीचे चेअरमॅन तर किरण कानेटकर आहेत. कौतुकने तिच्याकडे शंका उपस्थित केली. होते, आता मी आहे. ते माझे पप्पा. 15 दिवसांपूर्वीच त्यांनी चेअरमॅन पदाची सारी सूत्रं माझ्या हातात सोपवली आहे. यापूर्वी मी फक्त डायरेक्टर होते. पण काय रे कौतुक, कॉलेजनंतर तू एकदम गायबच झालास. कौतुक काही न बोलता मंदपणे हसला. त्या दिवसापासून कौतुक त्या कंपनीच्या कामात गुंतून गेला. अवघ्या 2 वर्षात त्याने कंपनीची भरभराट केली. कौतुकची MDने केलेली निवड सार्थ ठरली होती. धावपळीचं दिशाचं मन त्याच्यात गुंतलं होतं. हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं आणि आज तिने त्याच्यासमोर ते उघड केलं होतं. तेही अशा पद्धतीने की त्याला श्वास घ्यायचाही अवकाश मिळाला नाही. तो सुन्नपणे टेबलच्या ग्लासवर पडलेल्या स्मार्टफोनकडे पाहत होता. पुन्हा फोन करावा की करू नये अशा विचारात असतानाच मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलच्या स्क्रीनवर दिशाचा चेहरा झळकला. बोल दिशा. सॉरी कौतुक, मी जरा जास्त इमोशनल झाले होते. पण काही जबरदस्ती नाही आहे. कदाचित तुला मी टॉप 10च्या वेळी अपमानित केले असे वाटत असेल, म्हणून तू बदला घेत असशील. तिचा आवाज थोडा कापरा होता. नाही दिशा, असं काही नाही. ऐक ना, तू कुठे आहेस? भेटून बोलूया. मी खाली गाडीतच आहे. म्हणजे तू इतका वेळ गाडीतच आहेस? वेट मी आलोच, असं म्हणत त्याने कॉल कट केला. तो घाईघाईत केबिनमधून बाहेर पडत असतानाच अकाउंट्स मॅनेजर फाईल घेऊन येत होता. सर, अकाउंट्स मॅनेजर काही बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच तो म्हणाला नंतर. धावपळीत तो लिफ्टजवळ पोहोचला. लिफ्ट खाली गेलेली होती. त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टवर येईपर्यंतही त्याला धीर धरवत नव्हता. एक सेकंद त्याला महत्त्वाचा वाटत होता.
लिफ्टमधून बाहेर आल्यावर तो धावतच खाली उतरला. पार्किंगमध्ये ब्लू कलरची मर्सडीज त्याने लांबूनच पाहिली. तो कारजवळ पोहोचला. दरवाजा उघडून आत बसला. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा रडून रडून तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू सुकल्याचे स्पष्ट समजत होते. आर यू ओके नाव? त्याने संभाषणाला सुरुवात करण्यासाठी विचारले. ते तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे. दिशा, माझ्या मनाला कधीही असा विचारही शिवला नाही की इतकी करिअर ओरिएंटेड मुलगी ही प्रेमाभिमात पडेल. खरं म्हणजे तू माझी स्तुती करतेस तेही मला एक कामाचीच औपचारिकता समजत होतो. का मला मन नाही, भावना नाहीत? नाही तसं नाही, पण मला हे सारं अपेक्षित नव्हतं. मी अभ्यास सोडून तुझ्या मागे लागलो होतो तेव्हा तूच मला हा यशाचा मार्ग दाखवला. अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या माझ्यासारख्या मुलाला आज तुझ्यामुळेच हे यशाचं शिखर दिसलं. पण योग्य वेळी त्या गोष्टी केल्या पाहिजेत हेही तितकंच खरं आहे. यशाच्या मागे धावताना आता कुणाची तरी सोबत घ्यायचे दिवस आहेत हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि माझ्या आयुष्याला दिशा देणारी दिशा जर माझी सोबत मागत असेल तर माझ्यासाठी याहून आनंदाची गोष्ट कोणती असू शकते? कौतुक. दिशाने भावाने त्याचा हात हातात घेतला. आता काही बोलण्याची गरजच नव्हती. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.